हाय, मी सुजाता. चला तर आज तुम्हाला दाखवत आहे याच्यामध्ये धपाट्याची रेसिपी. तर धपाटे तुम्ही कसे बनवतात? गावाकडे धपाटे असे बनवले जातात. खूपच हे अशा पद्धतीने केले तर खूपच छान होतील. तर पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तर इथे मी 2 ते 3 कांदे घेतले आहेत छोटे-छोट्या आकाराचे आणि हे व्यवस्थित आपण बारीक चिरून घ्यायचे. याच्यामध्ये ना करण्याची म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. तर मी सांगते. याच्यामध्ये मी हिरवी मिरची स्वच्छ धुवून आणि त्याच्यामध्ये लसूण, जिरे, कोथिंबीर हे आता आपण बारीक करून घेणार आहोत. मिक्सरमध्ये याला आपण बारीक करायचं. खूप जास्तही बारीक नाही करायचं आणि खूप जाडसरही नाही. तर आता इकडे ज्वारीचं, गव्हाचं आणि थोडंसं बेसन पीठ असं 3 प्रमाणाची पिठं घेतली आहेत. आणि त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तो बारीक चिरून घेतलेला कांदा. याच्यामध्ये मी जिरे, ओवा आणि तीळ, तीळसुद्धा याच्यामध्ये टाकायचे. ओवा शक्यतो आहे ना हातावरती असं चुरगळून टाकायचा. त्याच्यामुळे पूर्ण पिठाला मस्त याचा सुगंध लागतो आणि हळद. अ, याच्यामध्ये ना आपण आपल्या चवीनुसार मीठ घालू शकतो आणि तीळ, तीळ खूप छान लागतात धपाट्यामध्ये. जर तुम्ही तीळ घातले ना तर म्हणजे खूप छान टेस्ट येते. आणि हे पीठ असं मग आपण मळून घ्यायचं. याच्यामध्ये जे आपण बारीक तिखट केलं होतं, हिरवी मिरचीची जी बारीक करून घेतलेली ती याच्यात तुम्ही तुमच्या म्हणजे ज्यांना जितकं तिखट लागतं त्यानुसार घ्या. तर याने ना पिठाला आणखीनच म्हणजे छान असा कलर येतो. त्याच्यात आपण कोथिंबीर ते सगळं बारीक करून घेतलेलं आहे. आता थोडं-थोडं पाणी घालून आपण हे असं मिश्रण सगळं एकत्रित करून मळून हे सगळं पीठ व्यवस्थित असं छान मळून झालं, की याला 5-10 मिनिट आपण भिजून द्यायचं. तर मी आता परत बाकीचं कामावरून घेतलं पीठ मळून. त्यानंतर आता मी धपाटे करायला सुरुवात केली, पण व्हिडिओ बनवायचा विसरूनच गेला. त्याच्यामध्ये सुरुवातीचे माझे एक हे तवा आपला व्यवस्थित हे झाल्यामुळं तुटलं एक. पण त्याच्यानंतर खूप छान धपाटे आले आणि आपण असं तव्यावर एक आपल्याकडे जो रुमाल असतो तो घ्यायचा. त्या पळपुटवर किंवा असं कटर पॅड असेल तुमच्याकडे लाकडी, तर त्याच्यावरती असं अंथरून घ्यायचं. त्याला व्यवस्थित पाण्यात भिजवून घ्यायचं आणि थोडंसं तेल हे करून म्हणजे पाण्यात नाही, पाणी आणि तेल असं 2 ह्याच्यामध्ये घ्यायचं आणि थोडासा असा हे करून पाण्याचा शिपका त्या ह्याच्यावर देऊन तव्यावरती आपण हे असं मस्त टाकून घ्यायचं. बघू शकताय तुम्ही किती छान आणि ह्याला दही असेल ना, तर दह्यासोबत याची वेगळीच चव आणि स्पेशली याच्यासाठी दहीच असेल तर मग याची टेस्ट एवढी भारी लागते ना, तुम्ही सुद्धा नक्कीच करून बघा. अशा पद्धतीने खायला खरंच खूप टेस्टी आणि छान लागतात. तर अशी धपाटे तुम्ही पण कधी बनवता का? किंवा तुम्ही कसे बनवतात ते देखील मला कमेंटमध्ये सांगा आणि माझे धपाटे आजचे कसे बनले होते ते सुद्धा सांगा. मी तर सांगेल की टेस्टला खूप छान झाले होते आणि हे गरम-गरमच द्यायचे. आणि दही असेल तुमच्याकडे पापड, पापडी हे सोबत खायला तर खरंच म्हणजे खूप छान हा मेनू बनतो. तुम्ही सुद्धा नक्की एकदा ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसे झाले होते. तर चला मग आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा